माझ्याबरोबर नवीन खासदार उज्ज्वल निकम ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहे, त्यांच्याशी संवाद साधूया. सर, काल तुम्ही शपथ घेतली, पहिल्यांदाच सभागृहात तुम्ही जी आहे ती एंट्री मारली आहे. नेमकं काय एक तुमची भावना होती? नेहमी तुम्ही कोर्टात एंट्री मारतात तेव्हा एकदम अशी प्राईम एंट्री असते, काल सभागृहात एंट्री झाली. नाही, मी खरं म्हणजे ज्यावेळेला मी वरच्या सभागृहात प्रवेश केला त्यावेळेला मला एक वेगळं वातावरणची जाणीव होत होती की आपण ह्या वेगळ्या मंदिरात आलेलो आहे, लोकशाहीचं मंदिर आहे. आणि ज्यावेळेला शपथ घेतली त्यावेळेला उपस्थित असलेल्या राज्यसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी जे मोठ्या उत्साहाने स्वागत केलं. अर्थात अनेक खटले चालवत असल्यामुळे नावाने चेहऱ्याने बहुसंख्य लोक मला खासदार मंडळी ओळखत होते. त्यांनी व्यक्तिशः माझं अभिनंदन केलं, अक्रॉस पॉलिटिकल पार्टीज केलं आणि हे मला विशेष भावलं. सर, आज आपण बघतोय तर तुमची आता ही नवीन जे आहे पाथ सुरू होत आहे लीगली इतक्या वर्षानंतर. आता हा राजकीय कुठे ना कुठे असणार आहे. कसं काय तुम्ही ह्याला पुढे बघतायत? कारण की लीगलपर्यंत तर हो म्हणजे सगळे केसेस म्हणा सगळे विन विन होते आणि सगळे विक्ट्री तुमच्यासाठी होती. आता हे राजकीय पाथ कसं काय पुढे? नाही, हा राजकीय पाथ म्हणता येणार नाही, कारण मला माननीय राष्ट्रपती महोदया यांनी नामनिर्दिष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे मी एक स्वतंत्र विचारशक्तीचा मनुष्य असेल, परंतु जे इथे चांगलं असेल आणि जिथे चुकणारा चुकीत करत असतील त्यांना मात्र चुकीचं म्हणेल, बरोबर असताना बरोबरचं म्हणेल. परंतु पंतप्रधान मोदीजी यांनी माझ्यावर जो विश्वास प्रकट केला, ज्या पद्धतीने त्यांनी माझं स्वागत केलं, ज्या पद्धतीने त्यांनी माझ्याशी मराठी भाषेत बोललेत, ही गोष्ट मला अतिशय भावलेली आहे. 7/11 काल सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती आणि त्याच्यावरती स्टे दिलं गेलं. थोडंसं तुमच्याकडून लीगल एक्सपर्ट म्हणून त्याच्यावरती काय नेमकं ते घडलं आणि आता जे आहे ते सांगितलं जात आहे आरोपी ज्यांना सुटकं दिलं होतं ते परत जेलमध्ये जाणार. हा खटला मी चालवला नव्हता, त्यामुळे त्याच्या गुणवत्तेवरती मी काही भाष्य करणार नाही. तसंच सर्वोच्च न्यायालयात ही बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर अधिक खुलासेवर मला बोलता येणार नाही. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की या निकालाच्या निमित्ताने काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आणि पहिला गंभीर प्रश्न असा आहे की जिथे आरोपींना फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा होते आणि त्याविरुद्ध ते अपील करतात, त्याला 7-8 कारण 2015ला निकाल लागला सत्र न्यायालयाचा आणि 2025ला उच्च न्यायालयाने निर्णय दिला. 10 वर्षाचा कालावधी हा फार मोठा कालावधी झाला. या संदर्भात आणि जिथे आरोपी सत्र न्यायालय सोडून देतं, निर्दोष सुटका करता, आणि जिथे सरकारला वाटतं की सत्र न्यायालयाचा निर्णय चुकीचा आहे त्याविरुद्ध त्या सुटकेच्या विरुद्ध अपील करतं, तिथेही आज 15 वर्ष निकाल अपिलाची सुनावणी होत नाही. ही दुःखद घटना आहे. आणि म्हणून मी निश्चितपणे भारताचे प्रधानमंत्री मोदीजी, भारतात देशाचे कायदा मंत्री आणि गृहमंत्री देशा यांच्याशी चर्चा करेल की या बाबतीत आपल्याला अधिक उच्च न्यायालयाचे बेंचेस कसे स्थापन करता येतील, इन्फ्रास्ट्रक्चर काय निर्माण करता येतील, लॉजिस्टिकल सपोर्ट काय सरकारकडनं देता येईल, जेणेकरून लोकांना त्वरित न्याय मिळणं. जर गुन्हेगार जर दोषी असेल तर त्याला शिक्षाही झाली पाहिजे, निर्दोष असेल तर लवकर सुटका झाली पाहिजे. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. केंद्रीय कायदा मंत्री आहेत अर्जुन मेघवाल यांनी राज्यसभेत बोलताना काही गटांकडून राज्यघटनेच्या प्रस्तावेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द हटवण्याबाबत चर्चा होत होती. त्याला त्यांनी सांगितलं आहे की सरकारकडून आत्ता सध्या कोणतीही योजना नाही आहे, पण ह्याला घेऊन जे चर्चा खूप होती आहेत की हे 2 जे शब्द आहेत ते राज्यघटनेतून काढायला पाहिजे की नाही. नाही, मी आता असं आहे की यावर भाष्य करणार नाही. मेघवाल साहेब काय बोलले आहेत हे अगोदर तपासेल आणि मग त्यावर मी माझं मत त्यांच्याशी चर्चा करून नोंदवेल. कारण असं आहे की न वाचता न बघता त्यांच्याशी न चर्चा करता यावरती मत प्रदर्शित करणं योग्य होणार नाही. थँक्यू सो मच सर. हे होते उज्ज्वल निकम ज्यांनी सांगितलं की कशा प्रकाराने त्यांची एक सभागृह मध्ये एंट्री कशी होणार आहे ही ह्याबाबत त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी हेही सांगितलं की 7/11 जे चेन बॉम्बस्फोट होत होते त्या सगळ्या पूर्ण जो खटला चालू होता त्याला घेऊन खूप सगळे असे प्रश्न आहेत जे निर्माण झाले. दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन रस्तोगी बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी.